रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आज आपण वांग्याविषयी व्हिडिओ बनवत आहोत. शेतकरी मित्रांनो, आपल्याला वांग्याची लागवड करीत असताना आपल्याला त्याची रोपाची निवड, जमिनीची निवड, पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन आज आपल्याला करायचं आहे. शेतकरी मित्रांनो, आता ही वांग्याला 40 दिवसाचे झालेले आहे. जरा व्हिडिओ उशिरा माझ्याकडून बनवण्यात आला. शेतकरी मित्रांनो, आपल्याला समज वांग्याची लागवड करायची आहे ना, तर मग आपल्याला झाड कमीत कमी 20-25 दिवसाचं असावं आणि ते झाडाला 5 किंवा 6 कमीत कमी 5 पानं त्याला आलेले असावीत, तर ते लावण्यासाठी योग्य आहे. शेतकरी मित्रांनो, लागवड करीत असताना शेतकरी मित्रांनो अगोदर भेसळ डोस टाकून घ्यायचा आहे. 10-26-26 असेल, 0-24 असेल किंवा 24 असेल किंवा DP असेल, 0-48 DP असेल, हे आपल्याला खत टाकून घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपलं अंतर किती ठेवायचं हे आपण सांगतो. आता शेतकरी मित्रांनो, तुमची जर भारी जमीन असेल तर आपल्याला 75/90 हे सेंटीमीटर अंतर ठेवायचं आपल्याला. मध्यम जमीन असेल तर आपल्याला कमीत कमी 60/85 किंवा 70 किंवा 75 हे अंतर ठेवा. आणि हलकी जमीन असेल, चुनखड जमीन असेल तर काय करा, 30/45 किंवा 50 ह्या पद्धतीने अंतर ठेवा. हे अंतर ठेवलं शेतकरी मित्रांनो, तर काय तर जेवढं वांग्यामध्ये अंतर असेल तेवढं त्याला बरं म्हणतं शेतकरी मित्रांनो. आणि आता पाण्याचं आपण आता पाणी व्यवस्थापन घेऊ. शेतकरी मित्रांनो, मी याला ड्रीप जोडला आहे. हे पहा, मी याला ड्रीप जोडला आहे. ड्रीपच्या साहाय्याने मी याला पाणी देत आहे. ओके, ड्रीप शक्यतो ड्रीप असेल तर योग्य आहे. ड्रीपच्या साहाय्याने मी याला पाणी देत आहे. शेतकरी मित्रांनो, आता आपण हे ड्रीप पाहिलं आहे. ड्रीपच्या साहाय्याने मी याला पाणी देत आहे. ओके, हे ड्रीप आहे. ड्रीपच्या साहाय्याने मी याला पाणी देत आहे. आता शेतकरी मित्रांनो, आपल्याकडे ड्रीप जोडला असेल तर तुम्हाला खताचे विषयी आपण माहिती घेऊ. तर आपल्याला सुरुवातीला ड्रीप असेल तर आपल्याला ह्युमिक ॲसिड आपलं हे ड्रीपमधून सोडायचं आहे. म्हणजे लागवड केल्याच्या नंतर 2-3 दिवसांनी आपल्याला डायकोडर्मा बुरशीनाशक आणि ह्युमिक ॲसिड आपल्याला सोडायचं आहे. आणि सोडत असताना 3-4-5 दिवसांनी झाल्याच्या नंतर आपल्याला 19-19-19 हे ड्रीपद्वारे खत सोडायचं आहे. हे पाण्यामध्ये विरघळून जातं, हे आपल्याला सोडायचं आहे. 19-19 आता 19-19 किती सोडायचं? आता 19-19 हे 1 एकरसाठी 1 किलो पुडा लागतो. तर आपलं क्षेत्र काय जितकं असेल त्यानुसार खत सोडा. जास्त खत सोडू नका, नाही अनाथानं तर ते वायाला जाऊ शकतं. त्यामुळं आपलं क्षेत्र पाहून ते खत सोडावे. 19-19 आपलं वाढ आपल्याला 19-19 खत का सोडायचे? आपल्याला त्याची वाढ होते, परत त्याची मुळाची वाढ होते. मुळाची वाढ झाल्याच्यानंतर अन्नद्रव्य शोषून घेण्याची क्षमता वाढते. 19-19 सोडत राहायचं. 19-19 हे 8 दिवसाच्या अंतराने किंवा 10 दिवसाच्या अंतराने 19-19 खत सोडायचं शेतकरी मित्रांनो. आता 19-19 नेमकं काय आहे? 19% नत्र, 19% स्प्रोत आणि 19% पालास, नायट्रोजन, फॉस्फरस आणि कॅल्शियम हे 3 घटक त्याच्यामध्ये असतात. हे नंतर मग आपल्याला फोटो करायचा असेल तर आपल्याला 0-52-34 काय होतं, 0-52-34 आता नका सोडू. आपल्याला फोटो करायचा असेल तर 12-61-00 हे सोडा. त्यात 12% नत्र असतं आणि 61% त्यात फॉस्फरस असते. फॉस्फरस काय करतं? झाडाचं शाखा वाढवतं, झाडामध्ये फुटवा तयार होतो. फुटवा तयार झाल्याच्यानंतर
चांगल्या पद्धतीने त्याला फळधारणा सुरू होते आणि फळाची ॲव्हरेज वाढत जातं. नंतर मग तुम्हाला जर नंतर तुम्हाला झाडांची चांगल्या फळाची क्वालिटी पोसायची असेल, हे करायचं असेल, झाडाची उंची झालेली असेल तर 05234 हे सोडावं. आता शेतकरी मित्रांनो, आपण आज ही एवढी माहिती पाहिली आहे. शेतकरी मित्रांनो, आपलं झाड आहे 40 दिवसाचं जातं. आपण हे झाड आहे शेतकरी मित्रांनो, आता आपल्या झाडाला फुलाची संख्या लागलेली आहे. काही जागा वांगं लागलेली आहेत. काही याला फुलाची शेडिंग झालेली आहे. काही याला फुलवाला सुरुवात झाली आहे. फुलं चांगल्या पद्धती आहेत. बघा झाडांची किती डेरेबाज झाड बनवलेले आहे. किती झाड डेरेबाज बनवलं आहे. बघा याला फुलाची संख्या आली. काही फुलं आलेली आहेत. चांगली फुलं आहेत. शेतकरी मित्रांनो, आपली व्हायरायटी कोणती आहे हे सांगायचं राहिले तर आपली ही व्हायरायटी आहे पंचगंगा गौरव ही आपली व्हायरायटी आहे. पंचगंगा गौरव ही व्हायरायटी चांगली मार्केटला चालती आणि हिला चांगला भाव राहतो. ह्याच्यावर मार्केट याच्यावर तेजगी असल्यामुळे याच्यावर ॲटोमॅटिक गिराईक याच्यावरती खरेदी करत आहे. शेतकरी मित्रांनो, हे आपण असं पाहिलेलं आहे. ओके, असं 40 दिवसाचं रोप आहे. म्हणजे आपण 40 दिवस मी कोणते पकडतो शेतकरी मित्रांनो? 40 दिवस म्हणजे मी लागवड केल्यापासूनचे नंतरचे दिवस पकडतो मी. 40 दिवसामध्ये आपल्याला 40 ते 45 दिवसात वांगे यायला सुरू होतात. मी 40 तुम्हाला माझ्याला तर 40 दिवसात वांगे तयार झाले आहेत, फुलं वगैरे. त्याला काही वांगे आले होते शेतकरी मित्रांनो, पण तोडून नेलेत शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, कधी बी लागवड करत असताना मध्ये अंतर ठेवा. चांगली एकदम मार्केटला तुमच्या एरियानुसार तुमच्या मार्केटला चालणाऱ्या व्हरायटीची निवड करा. मार्केटमध्ये त्याला मार्केट सापडलं पाहिजे तरच ते परवडत आहे. आता फवारणी शेतकरी मित्रांनो